आमदारांची कर्तव्य काय किंवा आमदारांच्या जबाबदाऱ्या काय, कसा नसावा आणि कसा असावा आपला आणि आमदारांचा संबंध. खासदार निवडून देतो आमदार निवडून देतो, पण समस्या आहेत त्याच आहेत. पण राज्य कसं चालावं याच्यासाठी सरकार जबाबदार असतं, तुमचं मंत्रिमंडळ जबाबदार असतं. म्हणजे आपले लोकप्रतिनिधी आपण निवडून का देतो? आमदार तुमचा लोकप्रतिनिधी राहतो का? आमदाराला स्वतःचं मत व्यक्त करताच येत. जे म्हणतील तोच निर्णय होतो. आपल्याकडचे पूल म्हणा, रस्ते म्हणा 5-10 वर्षही टिकत नाही. हे बघण्याची जबाबदारी सुद्धा आमदारांचीच असते. एक खूप मोठी ताकदवान संस्था आहे. भयानक परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे, ती केवळ राजकारण्यांच्यामुळे झालेली आहे. अधिकारी यंत्रणा त्यांच्या संगणमताने जर काही चुकीचे करायला लागले, की आमदारांचे कर्तव्य आणि जबाबदारी काय ते आम्हाला 10 मिनिट सांगा तुम्ही, त्यालाच मतदान. कारण प्रत्येक वेळेस आमदार चुकीचा असेल असं नसतं. दरवर्षी खड्डे का पडतात? निवडणुका येतात, निवडणुका जातात, प्रश्न तेच राहतात. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाची आता निवडणूक जाहीर झालेली आहे. 20 तारखेला नोव्हेंबर महिन्यात आपल्याला वोटिंग करायचं, मतदान करायचं आणि आपला आमदार निवडायचा. आणि आमचा हा महाराष्ट्रभर दौरा सुरू असणार आहे आणि आमदार कसा असावा हे आम्ही तुम्हाला विचारणार आहे. तुमच्यामधीलच काही मान्यवरांना विचारणार आहे. एक वेगळा प्रयोग करतोय आम्ही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आयुष्य घालवलं आहे, उत्तम काम केलेलं आहे, त्यांच्या अनुभवातून त्यांना कसं वाटतं की आमदार कसा असावा. बऱ्याचदा आपण सामान्य लोकांना विचारतो, परंतु त्यांच्याकडून जी उत्तरं येतील ती फार विश्लेषणात्मक येतील असं नाही. कधी कधी त्यांच्या अडचणी खरोखर मनापासून त्या सांगतात, त्यावेळेस आपण आतून हलून जातो. पण ह्या अडचणींवरती मात कशी करायची हा त्यातले एक्सपर्ट व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करू शकते. असंच व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. महाराष्ट्राला त्यांची वेगळी ओळख करून द्यायची अजिबात गरज नाही. महेश झगडे सरांचं स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. सर, आपण महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. निवृत्त IAS अधिकारी म्हणून आजची ओळख आहे, परंतु महाराष्ट्राला तुमची खरी ओळख तुम्ही काम करत असताना होती. तुमचा जो झंझावात होता काम करताना तो परिचित होता. त्यामुळे वेगळी महाराष्ट्राला ओळख सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. थेट मुद्द्यावर येतो. आम्ही निवडणुकीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमदार कसा असावा हे आम्ही एक सिरीज करतोय. हा मुद्दा घेण्याचं कारण एवढं आहे की आपला आणि आमदारांचा संबंध फार महत्वाचा आहे. राज्याचे कायदे तयार होत असताना, राज्याच्या कायद्यांची अंमलबजावणी होत असताना त्या ठिकाणी महत्वाचा जो रोल आहे तो अदा करण्याचं काम आपला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार करत असतात. आणि ते होत असताना तुम्हाला या चर्चेमध्ये सहभागी करून घेण्याचा आमचा एक स्वार्थ होता की तुम्ही प्रशासनामध्ये प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे. लोकप्रतिनिधींशी कधी सकारात्मक, कधी नकारात्मक अशा अनेक वेळा तुमचे त्यांच्याशी प्रसंग आलेले आहेत. तुम्ही त्यांना फार जवळून बघितलं. त्यामुळं कसा नसावा आणि कसा असावा ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही फार उत्तमपणे मांडणी करू शकाल. कसं वाटतं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये? आज आपण 75 वर्ष देश स्वतंत्र होऊन आलोय. अनेक प्रश्न आहेत ज्याची उकल होत नाहीये, परंतु आपल्याकडे पैसाही प्रचंड आहे. योजनांची आकडेवारी जर बघितली, त्यासाठीचे इस्टिमेट जर बघितले, टेंडर जर बघितले, हे आकडे काही छोटे नाही आहेत. पण आपल्याकडचे पूल म्हणा, रस्ते म्हणा 5-10 वर्षही टिकत नाहीत. म्हणजे आपले लोकप्रतिनिधी आपण निवडून का देतोय? राज्याचे कायदे होत असताना, मग ते शिक्षणाचं धोरण असेल, कृषीचं धोरण असेल, पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं धोरण असेल, ह्या सगळ्यांमध्ये त्यांची नेमकी भूमिका काय आणि जनतेनं आपला प्रतिनिधी, आपला आमदार निवडताना काय नेमकं लक्षात ठेवलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघताय? दीपक, धन्यवाद आणि मला इथे बोलवल्याबद्दल. आणि आपला हा जो उपक्रम आहे आणि आपला उपक्रम मी करंजे लोकसभेपासून पाहतोय की आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथली स्थानिक परिस्थिती काय आहे हे पाहत आहे. आणि आता विधानसभेसाठी सुद्धा आपण जे सुरू केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. आता आमदार कसा असावा हा एक
महत्वाचा विषय आहे, कारण शेवटी आपण 288 आमदार महाराष्ट्रातील जनता म्हणजे मतदार त्यांना निवडून देणार आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की गेली 70-75 वर्ष आपण खासदार निवडून देतोय, आमदार निवडून देतोय, पण समस्या आहेत त्याच आहेत किंवा समस्याचं स्वरूप जास्त भेडसावत चाललेलं आहे असं सुद्धा होतं. आणि मग आपण जी लोकशाही आणलेली आहे ती लोकशाही आहे त्या पद्धतीने ज्याची संकल्पना होती त्या पद्धतीने चालली का त्याच्यामध्ये कुठे विद्रुपता आलेली आहे. खरं म्हणजे याचं एक पुनर्विलोकन जनतेने केलं पाहिजे आणि त्या पुनर्विलोकनाचा भाग म्हणून मला वाटतं की तुमचा हा उपक्रम आहे. मी खरंच तुम्हाला धन्यवाद देईन. आमदार कसा असावा किंवा आमदारांची कर्तव्य काय आहे किंवा आमदाराच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे जर आपण पाहिलं तर आपण संविधानापासून सुरुवात जर केली तर संविधानामध्ये असं कुठेही एकही आर्टिकल किंवा त्याच्या अनुच्छेद म्हणतो मराठीमध्ये दिलेलं नाही की आमदारांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असं नाही, किंवा कुठल्या कायद्यातही नमूद केलेलं नाही की आमदारांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. त्यामुळे लोकांना जे अभिप्रेत आहे की आमचे आमदारांनी कामं करावी हा एक सर्वसाधारणपणे एक ठोस हे असं की आमदारांनी कामं करावी. एक जे आपण विद्यार्थ्यांना म्हटलं किंवा यामध्ये तज्ज्ञ त्यांना म्हटलं तर आमदारांचे काम आणि त्यांच्या जबाबदारी काय ते कायदे बदलणं, कारण ते कायदे मंडळाचा भाग असतात आणि आहे त्या कायद्यामध्ये जर बदल करायचा तो बदल करणं आणि बजेट पास करणं, अंदाजपत्रक पास करणं एक ढोबळमानाने ही त्याची माहिती असते. हे खरं आहे की लोकशाहीमध्ये तुमचे प्रतिनिधी हे खरं म्हणजे की तुम्हाला जे वाटतं जसं तुमचं गाव असावं, तालुका असावा, जिल्हा असावा, शहर किंवा राज्य असावं ते अभिप्रेत असणं तुम्हाला जे असतं ते तुमच्या लोकप्रतिनिधीच्या मार्फत तुम्ही तुमचा तो शासनामध्ये तुमचे ते रिप्रेझेंटेटिव्ह असतात, ते शासनामध्ये तुम्ही प्रतिनिधी म्हणून पाठवता. लोकशाहीची ज्यावेळेस सुरुवात झाली 2500 वर्षापूर्वी त्यावेळेस प्रत्येक मतदार हा स्वतःच प्रतिनिधी होता, पण त्यावेळेस लोकसंख्या कमी होती आणि प्रत्येक निर्णयामध्ये तिथे प्रत्येक मतदाराला हक्क होता की कुठे रस्ता करायचा तर सगळ्यांचं मतदान व्हायचं किंवा कुठे पाण्याची लाईन टाकायची तर ते मतदान व्हायचं. आता ते शक्य नाही आहे. त्यामुळे म्हणून हे आपली प्रातिनिधिक लोकशाही आहे आणि ह्या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये मग आपण 3 लाख 4 लाख किंवा ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण आपले ते निवडून देतो. आता आमदार म्हणून आपण त्यांना काय पद्धतीने निवडून दिलं पाहिजे याच्याकडे जर ढोबळमानाने आपण जर बघितलं तर काही गोष्टी ह्या आपल्याला मान्य कराव्या लागतील आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तो लोकप्रतिनिधी आपण उदाहरण जर घेतलं की सगळ्यात महत्वाचं भाग म्हणजे त्याचं कायदे मंडळात त्यांनी कायदे बनवण्याचं काम करणं किंवा आहे त्या कायद्यामध्ये त्याने त्याची दुरुस्ती करणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं हा एक भाग असतो. पण याच्या अगोदर त्याच्या जो भाग असतो हे सुरू होण्यापूर्वी ते म्हणजे की सरकार बनवण्यामध्ये त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. ज्या पक्षाकडे किंवा ज्या अलायन्सकडे युती किंवा आघाडी त्याला बनवतो त्यांच्याकडे जास्त संख्याबळ जास्त आहे त्यांचं सरकार बनतं आणि म्हणून मग लोकप्रतिनिधींचा तुमच्या आमदाराचा जो निवडून दिला जाईल तो सरकार बनवण्याचं म्हणजे तुमचं जे सरकार येणार आहे ते तुम्ही त्याला मदत करता. तर तुमचं सरकार कसं असावं हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमदार ही नंतरची गोष्ट आहे, तुमचे स्थानिक प्रश्न नंतरचे आले, पण राज्य कसं चालावं याच्यासाठी सरकार जबाबदार असतं, तुमचं मंत्रिमंडळ जबाबदार असतं आणि त्यामुळे मग ते मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री कसे असतील आणि कुठल्या पक्षाचे असतील हे तुम्ही त्यांची जी पॉलिसीज असतील त्या पक्षाच्या किंवा त्या पक्षाचे ध्येय धोरणं असतील ते तुम्हाला योग्य वाटतात की नाही असं बघून खरं म्हणजे की मतदारांनी बघितलं पाहिजे त्या आमदाराला निवडून द्यायचं की नाही. म्हणजे आजही केवळ आमदार निवडून चालत नाहीये, तर आमदार निवडून आल्यानंतर कुठल्या पक्षाचं मंत्रिमंडळ बनणं शक्य आहे, कुठल्या विचारधारेचं मंत्रिमंडळ बनणं शक्य आहे, कुठल्या धोरण घेणाऱ्याचं मंत्रिमंडळ बनणार आहे, तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. नंतर तुमचे स्थानिक प्रश्न आहेत. तुम्ही एखादा कॉर्पोरेटर निवडून देणार असाल तर ते स्थानिक पद तुमची गरज आहे, पण ज्यावेळेस शासन निवडून देणार असाल तर तुम्हाला ओव्हरऑल विचार करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं हा मुद्दा कधीतरी दुर्लक्षित केला जातो. आता सरकारमध्ये गेल्यानंतर आमदार तुमचा लोकप्रतिनिधी राहतो का? लोकांना वाटतं की आपले लोकप्रतिनिधी राहतात, पण कायदे जर बनवताना किंवा नवीन कायदे करताना किंवा त्याच्यात बदल करताना आमदाराचा रोल काय? आपल्याला वाटतं की ते कायदे बनवतात, खरं आहे घटनेमध्ये पण ते कायदेच बनवतात आणि त्यांचा सहभाग असतो, पण प्रत्यक्षात असं होतं का? कायदे बनवण्याचा निर्णय किंवा त्यात बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ घेतं आणि मुख्यमंत्र्याचं मंत्रिमंडळ असतं. मुख्यमंत्री आणि त्यांचे जवळपासचे जे लोक आहेत ते कायदे बनवतात आणि तो कायदा ज्यावेळेस विधानमंडळामध्ये पास करण्याची वेळ येते त्यावेळेस तुमच्या आमदारांना
असं स्वतःचं मत असतं का की तो तुमच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात मत नोंदवू शकतो? तर त्याचं साधं सरळ उत्तर आहे की तिथे 3 लाईन व्हीप नावाचा प्रकार जो प्रचलित आहे. त्यामुळे जो सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, विरोध मत व्हीप काढतात. व्हीप काढतात. व्हीप काढल्यानंतर तिथे तुमच्या लोकप्रतिनिधीचा हक्क हिरावून घेतलेला असतो. तो हक्क राहतो फक्त मंत्रिमंडळाचा आणि मुख्यमंत्र्याचा. ते म्हणतील तोच निर्णय होतो. त्यामुळे ही जी प्राथमिक लोकशाही आहे तिथे ती संकुचित झाली. म्हणजे इच्छा असूनही ते बोलू शकत ती बोलू शकत नाही. आणि हे मी खूप अनुभवलं, गेल्या 34 वर्ष मी अनुभवतोय की एखादे मंत्री तुमच्याकडे मंत्रालयामध्ये काही चर्चेला आले आणि एखाद्या विषयावर तुम्ही बोलले, हो आमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण कायदा करताना आमचं 3 व्हीप असल्यामुळे आम्ही काय करणार? त्यामुळे लोकशाही ही कुठेतरी संकुचित झालेली आहे. त्यामुळे तुमचा लोकप्रतिनिधी हा तिथे तुमच्या मताप्रमाणेच मतदान करेल किंवा कायद्यामध्ये सहभागी होईल असं अजिबात नाही. जी मंत्रिमंडळाचे निर्णय आहेत त्याची त्याला ओढावी लागते, अन्यथा त्याच्यावरती कारवाई होऊ शकते, त्याचं पदही जाऊ शकतं. त्यामुळे विधानमंडळामध्ये जर तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी चांगले कायदे करायचे असतील तर तो लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे बघण्याची खरं म्हणजे की गरज नाहीये. त्याच्यामुळे जे काही सरकार येणार आहे तिकडे बघितलं. त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे की कशा पद्धतीचे सरकार तुम्हाला आणायचं आहे आणि मग तुमचा लोकप्रतिनिधी इथे ठरवायचा. ही बेसिक गोष्ट आहे. आणि दुसरं एक मला इथे एक विचारायचं आहे सर, तो मगाचा मुद्दा तुम्ही फार योग्य पद्धतीनं समोर आणला. म्हणजे एक तर बहुतांश वेळा त्या आमदाराला स्वतःचं मत व्यक्त करताच येत नाही. परंतु मग आमदार काय करतात, तर त्या योजनांची अंमलबजावणी कुठं होते, मग त्याच्यामध्ये त्याचे वेस्टेड इंटरेस्ट आपल्याला दिसून येतात. मग टक्केवारी किती मिळणार, किंवा मग हे जे अंमलबजावणी योजनांची, मला वाटतं याच्यावरती आमदार म्हणून तो लक्ष देऊ शकतो का? त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का? म्हणजे पाणी पुरवठ्याची योजना, साधं साधं उदाहरण आहे, रस्त्यांची किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्याची, तर तिथं तो त्याचा इंटरेस्ट जपतो. आणि हेच मेजॉरिटी आपल्याला हेच दिसतं. आणि त्याच्यामुळं होतं असं की जनतेला मूलभूत सुविधा ज्या मिळतात त्या निकृष्ट दर्जाच्या मिळतात. याला काय पर्याय असू शकतो? दीपक, फार महत्वाचं आहे आणि खरं म्हणजे की हे तुमच्या मार्फत मला जनतेला सांगणं गरजेचं आहे की आमदार हे खूप मोठी ताकदवान संस्था आहे, प्रचंड मोठी ताकदवान संस्था आहे. त्यांना घटनेने जे दिलेले अधिकार आहे आणि घटनेमधून ज्या तरतुदी आहेत किंवा ही जी व्यवस्था त्याच्यातून आलेले अधिकार ते प्रचंड आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादा 10,000 लिटर वाहून नेणारा टँकर आहे आणि त्याच्यामधून दूध वाहून नेण्याचा टँकर आहे आणि त्याच्यामधून आपण 5,000च वाहून नेला, त्याचा काय उपयोग नाही. मला वाटतं की आमदार हे 10,000 लिटर वाहून नेण्याची अशी क्षमतेची एक संस्था आहे, पण आपण सध्या त्यांचा वापर फक्त 5,000 लिटर वाहून नेण्यासाठीच करतो किंवा ते स्वतः तसं करतात. आता आपण सांगितलं की ह्या योजनाची अंमलबजावणी करणं आणि राबवणं आणि त्याचे स्वतःचे इंटरेस्ट आहे. खरं म्हणजे की याच्यामध्ये हे झालं 30-40% पर्यंत या योजनावर होतात, पण 50-60%, 70% जे कायदे बनवलेले आहेत, जे नियम बनवलेले आहेत त्याची अंमलबजावणी त्यांनीच बनवली, त्याची होते की नाही हे बघण्याची जबाबदारी सुद्धा आमदारांचीच असते. आणि मग पुढच्या योजना वगैरे 30-40% त्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात. हा जो मुद्दा आहे की अंमलबजावणी, जो कायदा बनवतो त्याची अंमलबजावणी होते की नाही बघण्याची सुद्धा त्याची जबाबदारी आहे. मग ते राज्य पातळीवरती असेल किंवा स्वतःच्या मतदारसंघामध्ये असेल, खरं तर त्यांनी राज्य पातळीवरती बघितलं पाहिजे, कारण विधानमंडळामध्ये तो राज्याचं हित बघत असतो आणि मग आपल्या मतदारसंघामध्ये बघतो. पण माझा अनुभव असा आहे की एकाच वेळेस तो राज्याचं हित बघू शकतो आणि स्वतःच्या मतदारसंघाचंही हित बघू शकतो. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा आपला एक साधं उदाहरण देतो, कारण फार मोठा विषय आहे आणि 2 उदाहरण देतो मी की एक योजनाच्या बाबतीमध्ये आणि कायद्याच्या बाबतीत. कायद्याचं एक उदाहरण असं आहे की आपण धरून चालू आहे की मुलीचा जन्मदर कमी होत चालला आहे राज्यामध्ये. त्याच्यासाठी कायदा आहे, 1995 पासून कायदा आलेला आहे. त्याच्यासाठी अंमलबजावणीची यंत्रणा आहे, अधिकारी वर्ग आहे, निधी आहे. आणि मग एखादा आमदाराने आज पण विचारलं आहे की माझ्या परिक्षेत्रामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये मुलींचा जन्मदर घटतोय की नाही याची कधी त्यांनी चेक केले, कारण जर घटत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे आणि जर जबाबदार असेल त्यांच्यावरती कारवाई केली आहे का, आणि मग राज्याची काय परिस्थिती, एकाच वेळेस दोन्ही करू शकतो. मला वाटतं की असं काही होत नाही. त्यामुळे बहुतांश कायदे, आणि माझा मी फार खात्रीपूर्वक सांगू शकतो आणि सांगू शकतो, कॉन्फिडन्सने सांगू शकतो की बहुतांश कायद्यांची अंमलबजावणी होते की नाही यांच्याकडे आमदारांचं अजिबात लक्ष नाही. कुठेतरी एखादा प्रश्न विचारला किंवा कुठे काहीतरी झालं परत असतं, पण मेजॉरिटी तसं नसतं. दुसरं उदाहरण द्यायचं झालं असेल की समजा आता आपण पुण्यामध्ये बसलेलो आहोत, पुण्यामध्ये 8 आमदार आहेत, तिथे झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत
झोपडपट्ट्या असू की नाही हा वेगळा मुद्दा आहे, इकॉनॉमिक इश्यू आहे. पण राज्य शासनाचाच कायदा आहे 1966 पासून की कोणाच्याही स्वतःच्या मालकीच्या जागेवर सुद्धा आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय तिथे बांधकाम करता येणार नाही, वीट सुद्धा ठेवता येणार नाही. मग असं जर असेल, त्यांनी केलेला कायदा आहे, मग झोपडपट्ट्या का वापरतो? हा प्रश्न जरा म्हणजे आमदारांनी त्यांच्या परिक्षेत्रामध्ये विचारला पाहिजे की माझ्या मतदारसंघामध्ये झोपडपट्ट्या आल्या म्हणजे आयुक्तांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, मग आयुक्तावरती कारवाई का होत नाही, म्हणजे कायदा करून होत नाही. हे असं बऱ्याचशा म्हणजे भयानक परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. ती केवळ राजकारण्यांच्यामुळे झालेली आहे, कारण त्यांनी ब्युरोक्रेसीला कंट्रोल केलेलं नाही आणि विशेषतः लोकप्रतिनिधी. दुसरी योजनांच्या बाबतीमध्ये, तर योजनांच्या बाबतीमध्ये असं झालंय की गेल्या 25-30 वर्षामध्ये की माझ्या मतदारसंघामध्ये जास्त पैसे आले पाहिजे त्याच्यासाठी धावपळ होते. खरं म्हणजे की हे फार चुकीचं आहे. शासन जे बनतं ते 50% पेक्षा जास्त आमदार ज्याच्याकडे त्यांचा बनतं आणि त्यांच्यामध्ये सत्तेत सहभाग होतो. याचा अर्थ असा आहे की 50% पेक्षा कमी असलेल्याकडे ज्यांचं शासन बनत नाहीये आणि जे आमदार 25%च्या दरम्यान आहेत त्यांच्याकडे काहीच व्हायला नको का? कारण हे राज्य शासन सगळ्यांचं आहे, म्हणजे बाकीचे मतदारसंघात ते होणार नाही. मला असं वाटतं की राज्यामध्ये सगळ्या मतदारसंघाची त्यांची गरज काय आहे, त्या गरजेप्रमाणे त्या त्या क्षेत्राला निधी मिळतो की नाही ही बघण्याची जबाबदारी सामूहिकरित्या ह्या आमदारांची आहे आणि त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. केवळ मी आमदार आहे, माझ्याकडे काहीतरी मिळावं, मी ताकदवान आहे, मी अमुकच्या जवळचा आहे असं होतं, हे राज्याचं यांनी विदारक चित्र तयार केलं. आणि आपण बघतो की विदर्भाचा बॅकलॉग, मराठवाड्याचा बॅकलॉग, अमुक जिल्ह्याचा बॅकलॉग किंवा अमुक क्षेत्राचा बॅकलॉग हे त्याच्यामध्ये तयार होतात आणि आता तर त्याच्याही पलीकडे याच्यावर तुम्ही चर्चाच करणार. त्यामुळे आणि किंवा मग रस्ते, आता रस्ते काही ठिकाणी इतके रस्ते दिसतील तर तो आमदार त्या तगडे असतात, ताकदवान असतात, पण तिथे त्यांची गरज आहे का? त्यापेक्षा काही ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे, चालता येत नाही. त्यामुळे हे जे विदारक चित्र आहे, मला वाटतं की ही सिस्टम कुठेतरी चुकीची झालेली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने सगळ्यांना समान करायचं असतं तसं ते झालं पाहिजे, तसं होत नाही. आणि मग जास्त पैसे कशासाठी? ठीक आहे, निवडून यायचे आहे, पण त्याच्यामधून मग फायदा कसा मिळेल? आणि फायदा ज्यावेळेस आपण म्हणतो त्याला खरं म्हणजे की जेव्हा पैसा एखादा आमदार आपल्या मतदारसंघात आणतो ते स्वतः आणत नाही, ते अधिकारी यंत्रणेमार्फतच येतो. अधिकारी यंत्रणा त्यांच्या संगणमताने जर काही चुकीचे करायला लागले आणि तशीच प्रथा जर वाढली तर मग ते वाईट असं घडतं आणि मग फार वेगळ्या कंप्लेंट्स तयार होतात की पैसा कशासाठी पाहिजे, की विकास कामासाठी पाहिजे का अन्य काही कामासाठी पाहिजे. मला असं वाटतं की हे जे चाललेलं आहे की आपले लोकप्रतिनिधींनी काय करावं याची लोकांना माहिती झाली पाहिजे. की फार साध्या साध्या गोष्टी आहेत आणि मी मेजर गोष्टी सांगतो की राज्यामध्ये आज जवळजवळ मला वाटतं 2.5-3 लाख पद रिक्त आहे. ही आताची परिस्थिती नाही, फार दिवसापासूनची परिस्थिती आहे. तुमच्याकडे पदच रिक्त असतील तर तुमची अंमलबजावणी कशी होणार? मनुष्यबळच कमी आहे तर काम कसं करणार? आणि आपण बघितलं की कोविडच्या दरम्यान पुणे कॉर्पोरेशनच्या मध्ये 46% पद आरोग्य खात्याची रिक्त होती. राज्य शासनामध्ये असेच 60% होती. तर तुमच्याकडे पद असेल काम कसं होणार? हे जे आमदार आहेत त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या खात्याची किती पदं मंजूर आहेत आणि त्यापैकी किती भरलेली आहेत हे एकाही आमदाराने बघितलं का? गेल्या 50-60 वर्षामध्ये मला नाही वाटतं एकाही आमदाराने बघितलं. केवळ तेवढं जर लक्ष दिलं आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि मग तरी अंमलबजावणी सगळे व्यवस्थित होऊ शकते. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. पण शेवटी काय होतं की मी हा रस्ता बांधला, मग तिथून मी तिथे बस स्टॉप बांधला, मग ते अमुक केलं, याच्याकडेच खरं म्हणजे लोकांचं होतं. पण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आणि मग काय होतं की काही क्षेत्रात फारच विदारक झालेलं आहे. उदाहरणार्थ तुमचं आरोग्य खातं, की प्रत्येक तालुक्याला शासकीय किती खाटा असाव्या हॉस्पिटलची हे नाव ठरलेलं आहे. मग आपला तालुका मतदारसंघामध्ये किती डेफिसिट आहे, मग तेवढ्या खाटाचं वाढवण्यासाठी काही केलेलं आहे का? तर कुठे सगळे खाजगीच हॉस्पिटल तर तुम्ही हे करता असे आहे. त्यामुळे आमदार तुमचा जो आहे त्या आमदारांना खरं म्हणजे की मी आजच एका समाज माध्यमावरती लिहिलं आहे की ज्यावेळेस आमदार तुमच्याकडे मतं मागायला येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना 10 मिनिटं सांगा की आमदारांची कर्तव्य आणि जबाबदारी काय ते आम्हाला 10 मिनिट सांगा तुम्ही, त्यालाच मत द्या तुम्ही जर तो चांगला सांगू शकला तर. आणि आता मला वाटतं की ही 60 वर्ष 70 वर्षाची परिस्थिती झालेली ती पुढे जाऊ. तुमच्या आत्ताच्या विश्लेषणामध्ये एक गोष्ट सातत्यानं समोर येत होती की प्रशासन आणि आमदार याचा फार जवळचा संबंध आहे आणि ते कधी म्हणजे बऱ्याचदा कॉन्फ्लिक्ट्सच आपल्याला बघायला मिळतात. आपण आणि तुम्ही प्रशासनामध्ये अतिशय वरिष्ठ स्तरावरती काम केलंय. तुम्ही काय अनुभव म्हणजे अनुभवांती खरं तर मला हे विचारायचं आहे तुमच्या की या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आणि आमदार हे नातं कसं असलं पाहिजे? बऱ्याचदा आपण म्हणतो की
अमुक एका नेत्याचा प्रशासनावरती फार वचक आहे बरं का. हा नेता एकदम प्रशासनामध्ये फार उत्तम काम करून घेतो बरं का. हे नेमकं काय आहे? मग इतरांना का जमत नाही? बरं वचक किंवा काम करून घेतो याचा अर्थ तो दमदाटी तर करत नसेल. म्हणजे नेमकं रिलेशन काय असतं? हे जनतेला पण कळावं एवढ्यासाठी मी खरं तुम्हाला हा प्रश्न विचारला. हा प्रश्न तसा फार सोपा आहे. याला दोन्ही गोष्टी जरुरी असतात. तो अधिकारी कसा आहे आणि ते लोकप्रतिनिधी कसे आहेत आणि ते कसे असले तरी एकमेकाशी ते जमवून घेतात किंवा मग घेत नाही असं ते फार कॉम्प्लेक्स असं पण म्हणजे जनतेच्या योजना काढून घेणं हे आमदाराला जमलं पाहिजे. अंमलबजावणी पाहिजे. मध्ये माझा अनुभव असा आहे की जिथे अधिकारी चांगला आहे जो स्वतःहून सगळं करतोय तिथे आमदार काही तिकडे लक्ष देत नाही. चांगलं काम करतायत आणि सपोर्ट करतायत आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अलीकडची परिस्थिती मला माहिती नाही पण मी असेपर्यंत तरी बहुतांश आमदार ते तुम्हाला जर व्यवस्थित कोणाची दुजाभाव तुम्ही करत नाही ना काही चुकीचं कामं करत नाही तुम्हाला ते सपोर्ट करत असतात. जाहीर तुमच्याशी विरुद्ध जरी बोलले असले तर खासगी सांगतात मी तुमच्या विरुद्ध असं असं बोललोय पण नाही तुमचं काम चांगलं आहे तुमचं चालू ठेवा. असे पण आहे काही ठिकाणी वैयक्तिक लाभासाठी जर काही एखादा आमदार जर तुमच्याकडे मागे लागला असेल तुम्ही ते केलं नाही तर मात्र तिथे काही पद्धतीत तुमच्या तिथे घर्षण सुरू होतं आणि मग तणाव निर्माण होतो आणि मग अधिकाऱ्यांच्या बदलीपर्यंत ते प्रकरण जाऊ शकतं. पण मला असं वाटतं की बाय अँड लार्ज असं त्या अधिकाऱ्याने हे केवळ आमदारांची जबाबदारी नाही आहे. मला म्हणतो त्यांची जबाबदारीच नाही. तिथे जे अधिकारी आहेत त्यांनी खरं म्हणजे की एक्सपर्टली हँडल केलं पाहिजे. अधिकाऱ्यांचं पद हे 30-35 वर्ष असतं तो तिथे असतो प्रशासनामध्ये. आमदार हे 5 वर्षासाठीच असतात. त्यांना आपण दररोज की बाकीच्या गोष्टी जरी सोडल्या तरी पुन्हा निवडून यायचं असतं. लोकांना कामं दाखवायची असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस आमदार चुकीचं असेल असं नसतं आणि अधिकाऱ्यांनी असं प्रेजुडिस व्हायचं काही कारण नाहीये. त्यामुळे आपण त्यांना जर समजावून सांगितलं की याच्यामध्ये चुका अशा अशा आहेत असे असे हे नाही करणार तर 90% 95% लोक तुमचं ऐकतात तुमचा मान ठेवतात आणि मग तसं करतात. हा 5-10% तर सगळ्याच ह्याच्यामध्ये अलीकडे तर काय आहे की इव्हन साधूमध्ये सुद्धा रेपिस्ट वगैरे लोक आहेत तर त्यामुळे ते आपण साधू सारखं हे आहे आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये पण असे सगळे चुकीचे लोक आहेत सगळ्याच क्षेत्रामध्ये असतात. एखादा आमदार दबाव आणणारे असतात पण ते लिमिटेड ह्याच्यामध्ये असतात. ते सगळं स्किल हे अधिकाऱ्यांना त्यांना प्रशिक्षणामध्ये सांगितलं जातं की तुम्ही कसं वागायचंय. लोकप्रतिनिधी त्यांचे का ते काम करतात तुम्ही तुमचं काम करायचंय. त्यामुळे तणाव होऊ न देण्याची प्राथमिक जबाबदारी ही प्रशासनाची आहे अधिकाऱ्यांची असते आणि विशेषतः वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते. एखाद्या वेळेस खालच्या अधिकाऱ्यांचा जमत नसेल तर वरिष्ठ अधिकारी इंटरव्ह्यू करतात की आणि त्याच्यामध्ये मग सांगितलं म्हणतात की असं आहे. मला वाटतं असं होतं. आता परिस्थिती अशी आहे की लोकप्रतिनिधीवरती सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी संघटनेमध्ये तरतुदी आहे. खरं म्हणजे की लोकप्रतिनिधी हेच शासन असतं पण लोकप्रतिनिधींनी अनाठाई जर काही तुमच्यावर दबाव आणला तर तुम्ही तसं वागू नये आणि तुम्हाला कवच कुंडले हे घटनेमध्ये दिलेले आहेत संविधानामध्ये दिलेले आहेत त्यांच्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. ते किती अधिकारी वापरतात खरं म्हणजे ते वापरले पाहिजे जे मी वापरले तेवढ्याने मला काही ठिकाणी त्रास झाला पण बहुतांश ठिकाणी त्रास झाला कारण एकदा लोकप्रतिनिधींना वाटले की हा अधिकारी असाच वागतो आणि त्याच्या वागण्यामध्ये समाजाच्या दृष्टीने काही चुकीचं नाहीये तर तुमचा आदर करायला लागतं. हा बऱ्याच ठिकाणी त्यांच्या इंटरेस्टच्या प्रमाणे जर झालं नाही तर तणाव निर्माण होतो पण तशी परिस्थिती जास्त असतात. सर मगाशी बोलण्यामध्ये तुम्ही 1-2 गोष्टींचा उल्लेख केला की बजेट आणि योजनांची अंमलबजावणी. बऱ्याचदा जनतेच्या मनामध्ये याविषयी प्रश्न असतात. बऱ्याचदा ते बोलतात पण त्यांचा आवाज हा फारसा कुठं पोहोचत नाही आणि त्यांना ती उत्तरं पण मिळत नाही. पण या निवडणुकीच्या माध्यमाच्या निमित्तानं पार्श्वभूमीवरती तुमच्यासारख्या व्यक्तीकडून जर त्याचं जर मार्गदर्शन मिळालं तर ते फार चांगलं असेल. हे जे योजना येतात त्याचा जो निधी येतो बऱ्याचदा आपण बघतो की एखादा पूल बांधला 10 वर्षात तो पाडण्याची वेळ येते आणि त्यासाठी करोडो रुपये खर्च होतात. याचं जे नियोजन आहे याच्यामध्ये प्रशासनाचा पण भाग आहे आणि लोकप्रतिनिधींचा पण भाग. कारण लोकप्रतिनिधी तिथं सातत्यानं मग तो जनतेच्या वतीनं इंटरव्हेन करतो की स्वतःचा स्वार्थ जपतो हा खरं संशोधनाचा भाग आहे किंवा त्याच्याविषयी मतांतर निश्चितपणे असू शकते. पण नेमकी काय परिस्थिती असली पाहिजे याचं सामाजिक ऑडिट कसं होऊ शकतं ह्याला उत्तर काय? उत्तर फार सोपं आहे की ह्याची जबाबदारी 100% 99 नाही ही प्रशासनाची आहे असं मी मानतो
आणि मांडण्याचं कारण असं आहे की मी ते अनुभवलं आहे, ते मी केलं आहे आणि ते करताना शक्य आहे आणि तसं होऊ शकतं. आणि तशी कायद्याची आणि धोरणाची पण जबाबदारी असते. आता उदाहरणार्थ एखादा तुमचा रस्ता असेल किंवा ब्रिज असेल किंवा फ्लायओव्हर असेल किंवा अन्य काही असेल, तर त्याचं शासनाच्या प्रक्रियेनुसार टेक्निकल सँक्शन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल असतात. म्हणजे लोकप्रतिनिधीच्या दबावाप्रमाणे जरी ते करायची गरज आली, समजा आपण असं धरून चाललो, तरी शेवटी टेक्निकली तो 30 वर्ष टिकला पाहिजे का 80 वर्ष टिकला पाहिजे का 100 वर्ष टिकला पाहिजे, हे त्या टेक्निकल सँक्शन देणाऱ्या टेक्निकल अधिकाऱ्यांनी करायचं असतं. आणि प्रशासकीय अधिकारी जो असतो की त्याच्यासाठी जो पैसा दिला जातो, तो पैसा त्यासाठीच आहे का काही जास्त पैसा वापरला जातो. आणि ज्यावेळेस एक्झिक्युशन होतं, त्यावेळेस एक्झिक्युशन करताना त्याची चाचणी घेतली जाते, त्याच्यावरती इन्स्पेक्शन होतं टेक्निकल अधिकाऱ्यांचं, आणि ज्या पद्धतीने त्याचं टेक्निकल सँक्शन तांत्रिक मान्यता दिलेली आहे तशा पद्धतीने झालं पाहिजे. की दरवर्षी तुमचे खड्डे पडतात आणि ते खड्डे पडल्यानंतर तुम्ही जर तुमच्या तांत्रिक ह्याच्यामध्ये हे असेल की तो 5 वर्ष खड्डे पडणार नाही, तर 5 वर्ष खड्डे नाहीच पडले पाहिजे. याचा अर्थ की ज्यावेळेस त्याचं एक्झिक्युशन झालं, अंमलबजावणी त्याचे तिथल्या लोकांनी त्याला लक्ष दिलं नाही किंवा स्पष्ट बोलायचं म्हणजे टक्केवारीमध्ये काहीतरी झालं. तर मला वाटतं की ह्याला मी राजकारण्यांना दोष देणार नाही. तिथे जर ते काम मंजूरच केलं नाही संबंधित अधिकाऱ्यांनी आणि त्याच्या वरिष्ठांनी जर त्यांच्या ज्युनियर इंजिनियर किंवा यंत्रणेवरती लक्ष जर दिलं, तर मला वाटतं की असं होऊ शकत नाही आणि हे असं घडलेलं आहे, हे शक्य होतं. पण अनफॉर्च्युनेटली ही प्रशासकीय यंत्रणा आता इतकी त्याच्यामध्ये खरं म्हणजे की आतून गंजलेली आहे आणि आपण त्याचं खापर हे कायमस्वरूपी लोकप्रतिनिधी सोबत लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की समजा पुणे शहरामध्ये आपण पुण्यात असल्यामुळे दरवर्षी खड्डे का पडतात हा त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे. आयुक्तांचं सस्पेन्शन मागितलं पाहिजे. याच्यामध्ये दरवर्षी खड्डे का पडावे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाहीये का, किंवा काय इमारती तुमच्या प्रायमरी हेल्थ सेंटरच्या इमारती आपण बघितली काही ठिकाणी 5 वर्षातच ते गळायला लागतात. तर हे शक्य नाहीये. टेक्निकल सँक्शन देताना या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात, पण त्याचं एक्झिक्युशन होत नाही आणि एक्झिक्युशन न होण्याचं कारण म्हणजे शेवटी अधिकारी त्यांनी जर बिल काढण्यापूर्वी त्याप्रमाणे काम झालं नसेल तर बिल सँक्शनच नाही केलं तर कसं होणार आहे ते. बरोबर. लोकप्रतिनिधीच्या हाताने होत नाही. जास्त तुमची बदली होईल, तुम्हाला ठीक आहे जास्त त्रास होईल, पण तुमची नोकरी तर जाणार नाही. पण मला वाटतं की हे जे आहे हे मतदारांनी हे बघितलं पाहिजे की अशा पद्धतीने जर काम करायचं असेल तर हे लोकप्रतिनिधी हे प्रशासनाला कसं हे करतील, प्रशासनाला प्रश्न विचारणार, त्यांच्यावर दबाव निर्माण करणार, कसे तुम्ही निवडून. बरोबर. सर, आपण आमदारांविषयी एवढी चर्चा करतो की आमदार कसा असावा, वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये चर्चेमध्ये येतात. मला एक आठवण या निमित्तानं करून द्यायची आहे की गेल्या वर्षी MIT शिक्षण समूहानं राहुल कराडे यांनी, जे कार्यकारी अध्यक्ष आहेत MITचे, त्यांनी मुंबईमध्ये एक राष्ट्रीय आमदार परिषद आयोजित केली आणि त्याला देशभरातून 2000 आमदार आले होते. हे खरं तर म्हणजे एक ऐतिहासिक परिषद ती झाली, कारण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनने ही आयोजित केलेली पहिली परिषद होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमदार येतील की नाही अशी खरं शंका असताना एवढे आमदार त्या ठिकाणी आले. मग तिथं कायदा कसा बनला जातो किंवा आमदारांनी काय जबाबदारी ठेवली पाहिजे, मतदारसंघामध्ये विकास कामं करत असताना NGO असतील, CSR फंड असेल, वेगवेगळ्या जागतिक आणि आंतरराष्ट्रीय आणि म्हणजे राष्ट्रीय संस्था सुद्धा त्याच्यामध्ये कशा मदत त्यांना मिळू शकते, अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन त्या ठिकाणी आमदारांना करण्यात आलं. म्हणजे काही वरिष्ठ अधिकारी होते, काही तज्ज्ञ लोक होती, काही शास्त्रज्ञ होते, काही राजकारणी जे होते की ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे. तर या परिषदेची गरज या सगळ्या पार्श्वभूमीवरती किती वाटते आणि कशी असायला पाहिजे? या परिषदेची गरज खरं म्हणजे 100% आहे. हा माझा 34 वर्षाचा अनुभव आहे आणि हा अनुभव केवळ आमदाराच्या बाबतीमध्ये नाही तर खासदार, कॉर्पोरेटर, जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांच्या बाबतीमध्ये आहे. होतं काय की प्रशासनातील तुमच्या ड पासून अ ब क आहे सगळ्यांना प्रशिक्षण असतं. दर 6 महिन्यांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी पुन्हा पुन्हा प्रशिक्षण घेतलं जातं. तसं प्रशिक्षण लोकप्रतिनिधीचं होत नाही आणि त्यामुळे राहुल कराडांनी जे काही मोठी खरं म्हणजे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्यांनी एक गव्हर्नमेंटचा भाग नसतानाही केला. खरं म्हणजे गव्हर्नमेंटने सुद्धा केलं पाहिजे की यांचं प्रशिक्षण निवडून आल्यानंतर एक 2-4 दिवस कायमस्वरूपी कुठेतरी अशी व्यवस्था केली पाहिजे, त्यांचं प्रशिक्षण झालं पाहिजे आणि पुन्हा 2 वर्षांनी त्याचे रिव्ह्यूचं प्रशिक्षण झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी सुद्धा एक केवळ ओळख म्हणून अशी काहीतरी 1 दिवसाचं अशी कार्यशाळा झाली पाहिजे की
जिल्ह्यामध्ये असे प्रकल्प आहेत, असे प्रश्न आहेत, असे प्रलंबित आहेत, या गरजा आहेत आणि हे करण्याची गरज आहे असं दिवसभर मंथन केलं पाहिजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन. आणि त्यांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षित करण्याचा थोडासा प्रयत्न केला पाहिजे की ह्या गोष्टी आहेत. मला वाटतं हे जे वातावरण आहे हे लोकशाही सुदृढ करण्यासाठी आहे. त्यामुळे राहुलजी यांनी जे केलेलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. हे बाकीच्याही इन्स्टिट्यूशनने पुढे आलं पाहिजे की त्यांच्या भागामध्ये त्यांनी असे प्रशिक्षण तयार केले पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी जातो. एका राज्यामध्ये मी आमदारांसाठी पण गेलो आणि माझी अशी खात्री पटली आहे की ह्या प्रशिक्षणाची प्रचंड गरज आहे. एका ज्या त्याला शहराचं नाव सांगायचं कारण नाहीये, त्यांचे आमदारही बसून राहिले प्रशिक्षणामध्ये आणि त्यांनी जे 2-3 तासामध्ये ऐकले की हे आम्हाला अगोदर समजलं असतं तर आम्ही कुठे गेलो असतो. बरोबर. म्हणजे कारण काय होतं की बऱ्याच वेळेस अधिकारी आम्हाला सांगतच नाही काही गोष्टी ज्या आहेत आणि हे आता पहिल्याने समजतात. मला वाटतं की ही प्रशिक्षणाची गरज लोकप्रतिनिधींना त्यांना खरं म्हणजे की आवडेल नाही आवडणार अशी गोष्ट आहे पण गरजेचं आहे. सर सगळ्यात यातला जो महत्वाचा घटक आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये तो आहे जनता, ज्याला जनता जनार्दन म्हणतात, मतदार राजा म्हणतात. पण राजाचं राजेपणच हरवून गेलेलं आहे. तर नेमकं काय केलं पाहिजे? निवडणुका येतात, निवडणुका जातात, प्रश्न तेच राहतात. म्हणजे ही गेली आपण 70-75 वर्ष, तेवढं माझं वय नाहीये, पण आपण वाचून अनुभव ज्यांच्या आहेत त्यांचं ऐकून ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय की त्यावेळी हेच प्रश्न होते, आजही तेच प्रश्न. आणि कदाचित जर हे असंच चालू राहिलं तर उद्याही हेच प्रश्न राहणार आहे. म्हणजे आपल्याकडे आरोग्याचे प्रश्न घ्या, जो मगाशी तुम्ही उल्लेख केला, अगदी उदाहरण देऊन सांगितलं. शिक्षणाचं घ्या, म्हणजे मंत्री बदलला धोरण बदलतं. अगदी लांब कशाला, शाळेचा हेडमास्तर बदलला तरी तिथली सिस्टीम बदलते. हे असं का होतं? म्हणजे याच्यामध्ये जनतेनं कशा पद्धतीनं सज्ञान व्हायला पाहिजे, म्हणजे डिसिजन घ्यायचा, त्यांचं एक मत किती बहुमूल्य आहे हे हे ठरवण्याचं किंवा हे समजण्याचा हाच काळ आहे. कारण तुम्ही पैसे घेता 500 रुपये, 1000 रुपये आणि मत विकता, नंतर तुम्हाला मात्र 5 वर्ष काहीच मागता येत नाही, जे मिळेल ते घ्यावं लागतं. हे याच्यावर तुम्ही खरं तर एक मार्गदर्शक म्हणून काय सांगाल? कारण हा शेवटचा प्रश्न आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे या सगळ्या प्रक्रियेत. मी आजच एका काल लेख लिहिला होता वर्तमानपत्राने, तो कॅरी केलेला आहे की याच विषयावरती की काय केलं पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे की लोकशाही सुरू होऊन 2500 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे, तरी पण आपण कुठेतरी असं हे होतं की काय केलं पाहिजे, कारण परिस्थिती विदारक आहे. लोकशाहीचं आरोग्य तपासणाऱ्या काही यंत्रणा आहेत जागतिक पातळीवरती आणि त्या सुद्धा दरवर्षी लोकशाहीचं आरोग्य करतात. तर लोकशाहीचं आरोग्य ढासळत चाललेलं आहे, केवळ भारतच नाही जगभर. आणि याचं बऱ्याचशा कारणापैकी महत्वाचं कारण आहे की मतदार तितका अवेअर झालेला नाही, तितका सतर्क झालेला नाही, तितकं त्याला काय पाहिजे हे सांगण्यात आलेलं नाही. ही भारताचीच परिस्थिती अशी नाहीये, जागतिक पातळीवर अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. मला असं वाटतं आणि फार चांगला भाग सध्याच्या याच्यामध्ये होतो की माध्यम ठीक आहे, प्रसार माध्यम, पण आता समाज माध्यम जे येत आहे आणि पूर्वी त्याला सुशिक्षित असल्यानंतरच तुम्ही वाचू शकत होता, पण आता खेड्यामध्ये राहणारी एखादी 80-90 वर्षाची अशिक्षित महिला सुद्धा की युट्यूब वरती किंवा अमुक प्रसार माध्यमावरती बघून ती समजू शकते की काय याच्यामध्ये जर खरंच काही मोठा बदल करायचा असेल तर शासनाने प्रोएक्टिव्हली काही केलं पाहिजे. आणि समाज माध्यम आणि तुमचे आपण माध्यम समूह म्हणतो त्यांनी पुढे येऊन लोकांचं यामध्ये मार्गदर्शन करण्याची गरज आहे की देशाचे प्रश्न काय आहेत, राज्याचे प्रश्न काय आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे आणि गावाचे काय प्रश्न आहेत हे याच्यावरती वारंवार लिहिलं पाहिजे. सध्या काय होतं की काही समाज माध्यमातले काही नावं जे आहेत ते प्रश्न असे काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगत असतात, पण खरं म्हणजे की कायमस्वरूपी प्रश्नाच्या बद्दल चर्चा झाली पाहिजे. मला जे जाणवलं की लोकांना प्रश्नाची जाणच नाही, त्याचं सोडून नंतर प्रश्न. उदाहरण द्यायचं झालं की आपले 55% लोक अजूनही शेतीवरती अवलंबून असले तरी फक्त 12 ते 13% जीडीपी सकल उत्पादन त्यांच्यावर मिळतं शेतकरी वर्गाचं. ते तुम्हाला कधीतरी हे 12-13% उत्पादन 55% पर्यंत गेलं पाहिजे किंवा 55% लोकसंख्या आहे ती 12% वरती आणली पाहिजे. हा सगळ्यात मोठा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, म्हणून मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या. हे असे प्रश्न खरं म्हणजे की मतदारांना सांगितले पाहिजे. याच्यावरती मग कोणतं सरकार काय करणार आहे तुम्ही त्यांना विचारा. तर समाज माध्यमावरून किंवा ह्या सगळ्या गोष्टीवरून त्यांचं नेहमी प्रबोधन केलं गेलं पाहिजे. दिस इज द राईट टाइम.
कारण असं एक वेळ कधीच नव्हती की असं एवढं मोठं प्रचंड असं माध्यम आलेलं नव्हतं यामध्ये, आणि हा एक चांगली गोष्ट आहे. याचबरोबर काही आता सध्या वातावरण असं आहे की दुष्काळ आहे. काही एनजीओज किंवा काही जसे असे समाज सुधारक जे आपण म्हणतो त्यांचा दुष्काळ आहे. म्हणजे जर आपण जर बघितलं तर फार काही असे कोणी दिसत नाही. मला वाटतं की काही याच्यामध्ये मुवमेंट्स तयार झाल्या पाहिजेत की आपली लोकशाही चांगली करायची असेल, शासन चांगलं करायचं असेल, त्याचे प्रश्न सोडवायचे असेल तर त्याच्यासाठी अशा प्रकारचं शासन लागणार आहे. हे कायमस्वरूपी खरं म्हणजे की राज्यभर फिरून किंवा देशभर फिरून अशा समाज सुधारकांची एक फळी आपल्याकडे पाहिजे. त्रोटक प्रमाणात कुठेतरी दिसतात पण ते तसं होत नाही. मला वाटतं की हाच त्याच्यामध्ये उपाय आहे, अन्यथा याच्यामध्ये दुसरा काही मला उपाय आता सध्या तरी सुचवतो. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिलात आणि आमदार कसा असावा याच्या पलीकडे जाऊन त्याचं खरं तर त्याची बॉर्डरच तुम्ही विस्तारली. म्हणजे आमदार तर हवाच आहे, पण आपल्याला सरकार कसं हवं आहे, त्याची धोरणं काय असणार आहेत, जे पक्ष आता निवडणुकीला उभे राहणार आहेत, त्यांनी त्यांचे अजेंडा काय ठेवलेले आहेत, त्यांची धोरणं काय आहेत समाजाच्या संदर्भातली, ही पहिली बघितली पाहिजे ना. याच्यावरती जनतेनं प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि अतिशय सविस्तरानं तुम्ही या संदर्भामध्ये विश्लेषण केलंय. लोकांना, जनतेला हे निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा आहे. आपण वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपला महाराष्ट्राचा दौरा जो आहे विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती तो सुरू राहणार आहे. आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख अशा काही मतदारसंघामध्ये पण जाणार आहे, तिथल्या लोकांशी बोलणार आहे. लोकांचे प्रश्न काय आहेत, लोकांना काय वाटतं, लोकांचं काय म्हणणं आहे, हे आपल्याला ऐकायचंय, जाणून घ्यायचंय आणि ते तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहे. लवकरच लोकांशी पण आमचं बोलणं सुरू होईल, पण आता सध्या आम्ही काही मान्यवरांशी बोलतोय, ज्यांचा अनुभव दांडगा आहे, ज्यांचं काम उत्तम आहे. अशी लोक आपल्या समाजामध्ये एक मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभ बनून आहेत. तर त्यांचं मार्गदर्शन, त्यांनी केलेलं विश्लेषण हे आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा करतो. आणि आपण असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरती सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।